अ, माझी मी स्क्रीन शेअर करतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. ओके. एकच मला फक्त 1 मिनिट द्या. माझी मी स्क्रीन शेअर करतो. वर्क फ्रॉम होमच्या वर्क फ्रॉम होम म्हणजे काय? आता बरेच ज्या आपल्या ताया आहेत, अ, महिला मंडळ आहे, त्यांना ह्या गोष्टी अजिबात कळत नाहीत आणि कुठेतरी मग काय होतं, बरीच आपल्या ज्या ताई आहेत त्या बऱ्याच ठिकाणी म्हटलं फसल्या गेल्यात. मग पहिल्यांदा अगोदर हे समजून घ्या की वर्क फ्रॉम होम म्हणजे काय असतं, नाही का, किंवा वर्क फ्रॉम होम या शब्दाचा अर्थ काय होतो. तर वर्क फ्रॉम होम म्हणजे काय? हाय मार्जिन, रिअल नीड प्रोडक्ट. कुठं पण जावा, कुणाजवळ मी सुद्धा काम करायला जावं, किंवा कुठली पण एखादी फ्रॉड ऍड पण बघा तुम्ही. पण जर तुम्हाला याचा अर्थ कळत नसेल की वर्क फ्रॉम होमचा अर्थ काय असतो, तर तुमच्याकडे पेन असेल तर तुम्ही लिहून घ्या, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढा की हाय मार्जिन, तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे भेटले पाहिजेत, आणि रिअल खरी गरजेचं कोणतं पण प्रोडक्ट हे ज्या व्यवसायामध्ये असेल, ज्या कन्सेप्टमध्ये असेल ना, त्यात तुम्ही डोळे झाकून काम करा, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. हा अर्थ होतो वर्क फ्रॉम होम, म्हणजे घर बसल्या कामाचा हा अर्थ होतो. त्याशिवाय कुणाला सुद्धा तुम्ही 1 रुपया द्यायचा नाही. जास्त पैसे तुम्हाला मिळत असतील, पहिलं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, आपण काम का करतो? कारण आपल्याला पैसे भेटले पाहिजेत. जास्त पैसे हे तुम्हाला भेटले पाहिजेत, नाही की आपल्या कष्टाचा फायदा दुसऱ्या कुठल्या पर्सनला नाही झाला पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जास्त पैसे आपल्याला भेटले पाहिजेत. म्हणजे वर्क फ्रॉम होम आणि ते प्रोडक्ट गरजेचं असलं पाहिजे, लोकांच्या फायदेच असलं पाहिजे, आणि ते दुसरीकडे कुठंच नाही मिळालं पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर असतील ना, तर तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. जर ह्या दोन गोष्टी नसतील, बाकीच्या 12 भानगड्या असतील, तर त्या ठिकाणी काम करू नका. त्या ठिकाणी तुमचा लॉस आहे. हे पहिल्यांदाच मी क्लिअर करतोय. आता माझं नाव काय लोकांना माहित असेल, त्या लोकांना माहित नाही. मी दत्ता खराडे. मूळचा मी कराडचा आहे. विक्री क्षेत्रामधला 10 ते 12 वर्षाचा खूप मोठ्या लेवलचा अनुभव आहे. गावातनं फिरून चादरी विकल्यात, चटया विकल्यात, विस्पर पॅड विकल्यात, डायपर विकल्यात, मसाल्याचे पदार्थ विकलेत, सिझनेबल सजनेबल सगळे बिझनेस केलेत. मग रेनकोट असेल, स्वेटर असतील, दिवाळीमध्ये त्या त्या काचाच्या पंत्या पण विकल्या आहेत. पुन्हा जे ब्लाउज असतात म्हणा, किंवा तोंडाचे स्कार्फ असतात, त्या स्कार्फ मध्ये पण भरपूर प्रकार असतात, ते सुद्धा विकलं आहे. तुम्ही जर माझं आर्टिकल वाचला असेल, माझ्या आर्टिकलच्या खाली एक माझी लाईन आहे, एक माझं फेसबुकचं लिंक आहे, त्याचं लिंकचं नाव आहे बिझनेस आयडिया इन्स्पिरेशन. तुम्ही माझं पेज जाऊन बघा. 76,000 लोकांनी मला त्या पेजला फॉलो केलंय. 1 रुपयाचे 1 लाख रुपये कसे करायचे हे मी त्या पेजच्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे. प्लस बिझनेस ऑफ अँबेसिडर, म्हणजे MBA चा अर्थ काय होतं की MBA बिझनेस ऑफ एम मास्टर ऑफ, म्हणजे MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस अँबेसेडर, जो MBA चा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, त्याला आपण जास्त काय आपल्याला त्या डीप मध्ये घुसायचं नाही. पण आज लोकांना असं वाटतं की बिझनेस करायचं म्हटलं की आपल्याला MBA केलं पाहिजे. पण MBAचं जे खरं ट्रेनिंग आहे, हे मराठीमधनं देणारं माझं पहिलं व्यक्तिमत्व आहे. आणि आजपर्यंत मी MBAच्या मराठीमधनं 3,500 बॅचेस म्हटलं मी आज पूर्णपणे कम्प्लीट केलेत. आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे काय, की मी MBAचं ट्रेनिंग मराठीमधनं लोकांना द्यायचो. त्याचे आज पण माझ्याकडे 6,500 आर्टिकल्स आहेत. तुम्ही माझं पेज जर व्हिजिट केलं तर तुम्हाला दिसेल की बरीच लोक माझ्या आयडियाज कॉपी करून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आज पैसे कमवलेत. दाखवायला त्यांचे स्क्रीनशॉट सुद्धा माझ्याकडे आहेत. 1,800 लोक मी नवीन आज व्यवसायामध्ये मी त्यांना त्यांच्या पायावरती उभे केलं. तर माझी जर्नी आहे की माझ्याकडं आज लक्झरी लाईफ जगतोय. एक फॉर्च्युनर आहे, एक नेक्सॉन आहे, 2 स्पोर्ट्स बाईक म्हटलं माझ्याकडे आहेत.
ठीक आहे, म्हणजे ऑलराऊंड 50 ते 60 कोटी रुपये म्हटलं, मी प्रॉपर्टी मेंटेन करतोय, कधी पण एनी टाइम मला सांगा, मी तुम्हाला शोअप करायला तयार आहे. आता ह्या गोष्टी का बोलतोय? तुमच्या सोबत एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणला की अरे आपल्याला सोबत बिझनेस करायचा आहे, कुणी पण म्हणजे कुठं कधी पण, ह्या माझे जे तुम्हाला जे मी एक नोट सांगतोय, मी तुम्हाला आज मदत करायला आलोय, मी तुमच्याकडनं काय घ्यायला नाही आलो. पहिलीच ही गोष्ट मी क्लिअर करतो. तुम्ही कुणासोबत सुद्धा जर तुम्ही बिझनेस करायला तुम्ही गेला ना, तर तुम्ही तो माणूस किती थापा मारतोय तुम्ही ह्या गोष्टी बघू नका. पहिल्यांदा त्याला हे विचारा की तू तुझ्या कामामध्ये कधी सक्सेसफुल आहे. जर एखादा व्यक्ती त्याच्या बिझनेस कन्सेप्ट मध्ये किंवा त्याच्या कामामध्ये जर तो यशाच्या शिखरावर नसेल, तर त्या व्यक्तीसोबत हात मिळवणं म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारणं. जर माझं बरोबर असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. भले तो आपल्या घरातला भाव असू दे, बहीण असू दे, आपला मित्र असू दे, अजून कुठला सोन्या गोण्या असू दे, जर तो त्याच्या पायावरती उभा राहिला नसेल किंवा तो त्या कन्सेप्ट मध्ये सक्सेस झाला नसेल, तर त्याचा हात धरणं म्हणजे तो पण बुडणार आहे आणि तुम्ही पण बुडणार आहे. म्हणजे एक बुडणारा व्यक्ती कवा सुद्धा बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. आणि हिथंच आपला मराठी माणूस बरोबर चुकतो आणि आपले पैसे गमवून बसतो. आणि उद्या पुन्हा मग सगळ्या गावानं बोंबलत बसतो की मला फसवलं, मार्केटिंग फ्रॉड आहे, दुनिया खोटी आहे. माझं बरोबर असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. सक्सेसफुल माणसाचा तुम्ही हात धरा, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. पण जो व्यक्ती सक्सेसफुल नाही, त्या व्यक्तीचा हात धरल्यावरती तुम्ही स्वतःसाठी डबरा खोदताय. आता बघा 4 महिन्यापूर्वी एक असा व्यक्ती होऊन गेला की बिहारचा पोरगा, त्याचं नाव काहीतरी मला वाटते रवींद्र नाव त्या मुलाचं त्या. आणि तो अमेरिकेतल्या एका बॉडी बिल्डरला ना कॉपी करायचा, म्हणजे त्यानं तसे व्हिडिओ केले की तो पण इकडे असे व्हिडिओ करायचा. आता तो जो बॉडी बिल्डर होता ना, तो सक्सेसफुल पर्सन आहे. 18 मिलियन त्याचे फॉलोअर्स त्याचे होते ना, हा रवींद्र त्याला कॉपी करायचा. त्यानं तोंड धुतलं की हा पण तो त्या रीलमध्ये तोंड धुवायचा आणि त्याचे बरोबर सगळे बॉडी बिल्डिंगचे तो व्हिडिओ कॉपी करायचा. आणि ही गोष्ट त्या व्यक्तीला समजली जो अमेरिकेत राहतो. आणि त्याने त्याला मेसेज केला, जर तुझ्या व्हिडिओला जर 2 मिलियन जर लाईक आले ना, तर मी भारतामध्ये येऊन तुला मी गाडी गिफ्ट करणार, तुझ्या घरामध्ये मी जेवण करणार. आणि त्याच बरोबर रीलला 5 मिलियन लोकांनी लाईक केलं. तो अमेरिकेतनं व्यक्ती कुठं आला? बिहारच्या छोट्या घरामध्ये आला आणि त्या मुलाला त्यानं ना महिंद्राची थार गाडी गिफ्ट दिली. त्यासोबत 2 दिवस त्याच्या घरी राहिला. मला सांगायचं काय की एका सक्सेसफुल जर तुम्ही माणसाला फॉलो केलं ना, तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यात मोठं यश मिळणार. हे त्या छोट्याशा उदाहरणातनं पूर्ण जगाला ही गोष्ट कळाली. भले सुरुवातीला लोकांनी त्याला नावं ठेवली असतील, अरे तू त्याला कॉपी करतोस. म्हणजे सक्सेसफुल माणसाला जर कॉपी केलं ना, तर आपल्याला दुनिया सुद्धा ओळखती. हे त्या छोट्याशा मुलाच्या त्या म्हणजे ज्यानं जे कॉपी श्रीमंत बॉडी बिल्डरच्या गोष्टी कॉपी केल्या ना, पण त्याचा फायदा त्याला एवढा मोठा झाला की मीडिया समोर त्याचं नाव झालं, जे टीआरपी वाढली, त्याचे जे फॉलोअर्स होते ना म्हटलं, त्याची पण संख्या हजारो पटीने वाढली. म्हणजे बघा. आणि आज आम्ही कुणाला फॉलो करतो? गल्लीमध्ये बोंबलत फिरणाऱ्या पोराला, आपल्या घरातल्या निगेटिव्ह लोकांना. आणि पुन्हा आपण ओरडत बसायचं की मला यश नाही भेटलं, मला सक्सेस नाही भेटला. सक्सेसला जर सगळ्यात मोठी कुठली गोष्ट मारक असेल ना, आपल्या सभोवतालचं सराउंडिंग खूप मॅटर करतं. म्हणजे आपण म्हणतो ना, झाडापेक्षा कधी वेगळं फळ पडत नाही. तर तुम्हाला पण मोठं व्हायचं असेल किंवा सक्सेस व्हायचं असेल ना, तर मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सक्सेसफुल माणसाला आपल्याला कॉपी करायचंय. भले नाटक करा, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवा, तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. मला हे सांगायचं. आणि ही जर्नी तुम्हाला थोडक्यात माझी मी सांगितली की मी चटई बिटई विकलेत. असं नाही की मी आज नवीन आलोय. विक्रीचा 12 ते 13 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो, तर तुम्ही माझ्या सोबत काम केलं तर. आता वर्क फ्रॉम होमचं एक सगळ्यात मोठी रियालिटी काय माहितीये का? बायकांच्या म्हणजे आता आमचा साधारणतः शब्द आहे बायका किंवा स्त्रिया किंवा आपलं ताई म्हणतो झाला. ताई जेवढ्या पण ताई ज्या आहेत किंवा आपला जो स्त्री वर्ग आहे ना, तर हा लोभाच्या नावाखाली खूप फसला गेला आहे. म्हणजे स्त्रियांना एवढंच कळतो, एवढे पैसे गुंतवले, तेवढे पैसे गुंतवले, आम्हाला एवढे पैसे मिळणार. पण त्यांची तो जो विवेक नावाचा मेंदू असतो ना, तो चालतच नाही. कारण त्या परिस्थितीमध्ये एवढा भराडले असतात ना, त्यांना एखाद्या स्कीम मध्ये किंवा एखाद्या स्कॅम मध्ये ना आपलं किती नुकसान होतं ना हेच कळत नाही. आणि मग ते पैसे भरून बसतात. आणि मग त्यांना कळतं की आपल्याला कोणीतरी फसवलंय. म्हणजे की MLM नेटवर्किंग स्कॅम्स, वर्क फ्रॉमच्या नावाखाली नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीमध्ये कधी सुद्धा काम नाही केलं पाहिजे.
एक परी गावात राहून चपल्या विका, नंतर म्हणतोय गाढवं पाळा. पण कुठल्या सुद्धा MLM फ्रॉड कंपनीमध्ये कधी काम नाही केलं पाहिजे. जर ती कंपनी जर 2 वर्षापूर्वीची असेल, 1 वर्षापूर्वीची असेल, त्या कंपनीमध्ये प्रोडक्ट बरोबर नसतील, त्या कंपनीचं ट्रेनिंग नसेल, त्या कंपनीचं इन्कम पण बरोबर नसेल, त्या कंपनीमध्ये कधी सुद्धा काम नाही केलं पाहिजे. MLM मध्ये 10 रुपयाचा शॅम्पू हा तुम्हाला 1000 रुपयाला जातो विकला. मग सगळे जे पैसे कंपनी, सगळं जे प्रॉफिट, जे मधल्या लोकांना जे पैसे वाटायचे असतात ना, कंपनी सगळे तुमच्या खिशामधनं काढते. उदाहरण घ्या, फॉरेवर फॉरेवर नावाच्या कंपनीमध्ये आपल्या बऱ्याच ताई फसलेत. 30,000 रुपये जॉईनिंग फी घेतल्या, प्लस ट्रेनिंगचे पण पैसे घेतलेत. टाय कोड घालून कधी व्यवसाय होत नाही. मोठ्या मोठ्या बाता केल्या म्हणून कधी कोण बिझनेसमॅन होत नाही. व्यवसायाचा अर्थ आपल्या भाषेमध्ये असतो की व्यवसाय करायला गेलं की आराम मिळतो, व्यवसाय करायला गेलं की सुख मिळतं, व्यवसाय करायला गेलं की लय मजा असते. डोक्यातनं काढा. आज अख्ख्या सगळ्या जगाला माहित आहे की सगळ्यात जास्त पैसा हा बिझनेस केल्यावरच मिळणार आहे. मग सांगा बरं, का सगळे लोक बिझनेस करत नाहीत? बिझनेसचा अर्थ आहे काय माहिती आहे का? 24 तास मरणं. 24 तास. ज्याला व्यवसाय करायचा ना, त्यानं सगळ्या आपल्या सुखावरती तुळशी पात्र ठेवावं लागतं. ज्याला पुरीतनी फिरायचं आहे, ज्याला पिक्चर बघायचा देऊळ बंद, ज्याला मस्त एन्जॉय करायचा आहे, ज्याला रील बघायच्या आहे, ज्याला बोंबलत कुठं पण फिरायचं आहे, तो म्हणतोय मला मला बिझनेस करायचा आहे, तर त्याने ह्या डोक्यातनं गोष्टी काढाव्या. व्यावसायिक माणूस तो असतो जो 24 तास काम करत असतो. कारण त्याच्या खांद्यावरती जबाबदाऱ्या असतात, त्याचं स्वप्न मोठं असतं. तो आपल्या स्वप्नांचा म्हणजे बऱ्याच गोष्टी तो आपल्या आयुष्यामध्ये म्हणलं त्यागण्याची ज्याची तयारी असतो, तो बिझनेसमॅन बनतो. MLM कंपनीमध्ये कधी सुद्धा पैसे भरताना 100 वेळा विचार की ती कंपनी तुम्हाला कसल्या प्रकारचे प्रोडक्ट प्रोव्हाइड करते. मला सांगायचं की वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या बऱ्याच महिलांचे पैसे डुबलेत. काय वर्क फ्रॉम होम म्हणजे कुठल्या MLM कंपनीमध्ये काम करणं नाही, लक्षात घ्या. बरीच लोक तुम्हाला म्हणतील की आम्ही तुम्हाला कस्टमर पण देऊ. असं कधी होत नाही. कुठला व्यवसाय तुम्ही गेला फोडून तुम्हाला कोणतरी म्हणतोय की आम्ही तुम्हाला कस्टमर पण देऊ, तुम्ही फक्त मला 30,000 रुपये द्या. अजिबात ह्या वाक्याला तुम्ही फसू नका. तो एखादा स्कॅम आहे किंवा तो फ्रॉड आहे. आणि जगात जर सगळ्यात मोठं जर कुठलं अवघड काम असेल तर लक्षात ठेवा, नेटवर्क बनवणं जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. कारण इथला प्रत्येक जण अतिशहाणा असतो. म्हणजे एखाद्या बेडकासारखा असतो. म्हणजे एखादा बेडूक तुम्ही जर कुठला ठेवला ना तराजूवरती, एक ठेवला की दुसरा पकडसतो तो पहिला गायब होतो. हा प्रकार आहे. नेटवर्क बनवणं जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. पण योग्य लीडर असेल तर तिथं आपण इझिली नेटवर्क बनवू शकतो. आणि MLM वाले हे चोर काय म्हणतात, नाही नेटवर्क झालं, 10 लोक जोडली, 50 लोक जोडले की मग पैसाच पैसा. अरे बाबा, लोक पण जोडणारे पण लोक येडी नाहीत. चुकीची जर गोष्ट असेल ना, तो सांगणारा सुद्धा कधी सुद्धा कॉन्फिडन्सपणे सांगू शकत नाही. आणि तुम्ही लोक जोडाल, पण उद्या तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही त्या लोकांच्या समोर कधी जण कुठला प्लॅन सांगू शकत नाही. एखाद्या माणसाला तुम्ही एकदा फसवू शकता, दुसऱ्यांदा नाही फसवू शकत. व्यवसाय हा विश्वासाच्या जोरावर टिकला जातो. लोकांना फसवून, लोकांना टोप्या घालून तो नेहमी भिकारी राहतो. कधी पण बघा. म्हणून MLM मध्ये वर्क फ्रॉम कधीच करायचं नाही. एक भाव म्हणून माझा हा सल्ला तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. कारण तुम्ही भले एखाद्या फ्रॉड MLM कंपनीत जाल, पण त्या कंपनीत जाताना तुम्ही तुमचे पैसे पण घालवता आणि तुम्ही तुमचा विश्वास असतो ना त्याचा पण तुम्ही गळा घोटता. पैसे आज न उद्या भरून निघतील, पण जो विश्वास गेलाय तो कधी सुद्धा म्हटलं भरून निघू शकत नाही. तर सोबत तुमच्या पैशांचा पण एक प्रकारचा लॉस होतो. पण ज्या भावना आहेत की मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठं काम करू शकला असता, तुम्ही खूप मोठं नाव करू शकला असता, पण त्या चुकीच्या कंपनीमध्ये गेल्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांचा घोट घेता. आणि मग तो माणूस आयुष्यामध्ये त्या गोष्टीबद्दल काय होतो, निगेटिव्ह होतो किंवा नाराज होतो. पण पहिल्यांदाच मी स्लाइड बनवून ठेवले की फेक वर्क फ्रॉम होम कसं ओळखायचं. जॉईनिंगचे पैसे, ID असली वाक्य कानावरती जर आली, आणि जो तुम्हाला कोण सांगतोय त्याला पहिलं हे विचारायचं की तू किती लोकांना मोठं केलंस आणि तू आजपर्यंत किती कंपन्या सोडल्यास, मला पहिल्यांदा हे सांग. तुम्हाला त्याच्याही पुढलं सांगतो, MLM कंपनीमध्ये जो कोण व्यक्ती सक्सेस होतो ना, आज पण भारत सरकारचे नियम फॉलो करणाऱ्या पण काही कंपन्या आहेत. पण त्या एका MLMच्या कंपनीमध्ये मोठं व्हायला
तुम्हाला पुन्हा मी रिमाइंडिंग देऊन सांगतो. एखाद्याला असं वाटतं नाही बाबा हा माणूस का चुकीचं बोलतोय का. MLM च्या कुठल्याही एका कंपनीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यातले तुम्हाला कमीत कमी 14 किंवा 15 वर्ष तुम्हाला रेग्युलर द्यावे लागतात. त्यावेळेस तुम्ही कुठल्याही MLM कंपनी सक्सेस होऊ शकता. त्या 14-15 वर्षात तुम्ही 1000 लोकांना गांडा घालता, तुम्ही 1000 लोकांना फसवता, पण 14 ते 15 वर्ष तुम्हाला MLM कंपनीत द्यावे लागतात. त्यानंतर तुम्हाला यश मिळतं. कुठल्याही MLM कंपनीमध्ये काम करताना 3 गोष्टी चेक करणं तुमचं पहिलं कर्तव्य आहे. प्रोडक्ट प्रोडक्टची लोकांना गरज पाहिजे, प्राइस रिझनेबल पाहिजे, 3P प्राइस, प्रोडक्ट आणि प्रोसेस. त्या कंपनीचं रोज 10 दिवसानं ट्रेनिंग पाहिजे. ह्या गोष्टी जर असतील ना तर म्हणायचं कुठंतरी बाबा पैसे नाही मिळू दे पण अक्कल तरी वाढेल. तर ह्या MLMच्या फ्रॉड कंपनीपासून सावध राहावा. जेवढं होईल तेवढं अशा लोकांच्या पासून लांब राहावा जे स्वतः भिकारी आहेत आणि तुम्हाला म्हणतील की आपल्याला मोठं व्हायचं आहे मग मी हे बनणार. तर ती लोक फेक असतात. त्यामुळे पैसे तर तुमचे म्हटलं जातील पण सोबत तुमच्या भावनांचं पण नुकसान होईल. म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. आता मी कोण आहे किंवा माझं कोणतं कन्सेप्ट आहे तर माझी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी आहे. जे कसं प्रकारे काम चालतंय मी थोडंसं झूम करून दाखवतो, तुम्ही बघू शकता. माझी स्वतःची कंपनी आहे, तिचं नाव आहे वनगंगा फार्मास्युटिकल. आणि मी फक्त एकच सिंगल प्रोडक्ट बनवलं, जे म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखीवरचं प्रोडक्ट मी बनवलं. आणि तुम्ही बघताय 40 वयाचे जर पुढं जेवढी पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे. कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा, पाठदुखीचा, कुणाच्या पायाची नस दाबल्या, कुणाच्या मानाची नस दाबल्या, कुणाला पायातनं भयंकर पेन होते, कुणाला उठता बसता कुणाला येत नाही. तर मी एकच सिंगल प्रोडक्ट बनवलं, एकच बनवलं. कारण 100 प्रोडक्ट घेऊन विकणारा हा नेहमी कोण असतो, माझ्या भाषेमध्ये चोर असतो. तो लोकांचे पैसे लुबाडायला बसलाय, तो लोकांना काय बरं करायला नाही बसला. अशा अनेक मार्केटला फेक कंपन्या आहेत. आता वेट लॉसच्या नावाखाली हर्बल लाईफ तर लोकांना खडे खडे गांडा घालत्या. आणि लोक खरं खरं बोलताना खरं पण सांगत नाहीत की अं, आमची हर्बल लाईफ नावाची. ती लोक नाव घ्यायला सुद्धा लाजतात. नाव घ्यायला सुद्धा लाजतात. वर्क फ्रॉम होम, वजन कमी करा किंवा अथवा घटवा. पण ह्या जगामध्ये वजन कमी करा दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे आपलं तोंड कंट्रोल ठेवणं आणि रेग्युलर व्यायाम करणं. ह्या 2 गोष्टीशिवाय कधी वजन कमी होत नाही. पण तरी सुद्धा आपल्या बायका 10-10, 15-15 हजार रुपयाला त्या हर्बल लाईफला म्हणलं फसतात. आणि तरी पण लोक म्हटलं घेऊन खातात का. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय बोललो की लोकांना येडं बनवायला जास्त काय डोकं लावायचं म्हणजे जास्त डोकं लावावं लागत नाही. थोडस एखादे खोटे व्हिडिओज फीडबॅक दाखवले की आपली माणसं बरोबर फसतात. तर माझं जे प्रोडक्ट आहे ना ते सिंगल एकच प्रोडक्ट बनवलं जे मोस्टली हाडांच्या वरती काम करतं. कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, का ह्याचं खूप मोठं मार्केट आहे. प्रत्येक घरामध्ये कस्टमर आहे. प्रत्येक जाईल तिकडे तुम्हाला जे हजारो कस्टमर तुम्हाला दिसतील. आणि हे मी झाडपाल्यापासून बनवलंय. जर पाटण तालुक्यातलं कोण जर असेल तर त्यांना विचारा की पाटण तालुका पूर्ण हा जंगलामध्ये मोडतो. म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आमच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहेत. तर तुम्ही कोकणामध्ये गेला तर आमचं अर्ध कोकणामध्ये आणि अर्ध आमचं थोडंसं शहरी भागामध्ये मोडतं. पण जास्त झाडी डोंगर हे तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्येच बघायला भेटणार आहेत. त्या जिल्ह्यातला पाटण तालुका हा तर पूर्णपणे जंगलामध्ये आहे पूर्णपणे. मग आयुर्वेदिकचे बरेच तुम्हाला इकडं वैद्य वगैरे आणि आयुर्वेदिक वनस्पती तुम्हाला ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बघायला मिळतात. मग या आयुर्वेदिक प्रॉपर्टीज वापरून आपण हे ऍज अ आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवले आणि एकच बनवलं. मी पुन्हा रिपीट का सांगतोय, कारण 100 गोष्टी करणारा हा मतलबी आणि स्वार्थ फ्रॉड असतो माझ्या भाषेमध्ये. मी एकच बनवलं आणि जनून बनवलं. आणि हे जे प्रोडक्ट आहे ना हा किती म्हणजे कशा कशा काम करतं म्हणजे की गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल, गुडघा फोल्ड होत नसेल, बाथरूमला बसायला येत नसेल किंवा स्नायू आखडले असतील किंवा फ्रेशनेस वाटत नसेल आणि गुडघा कटकट वाजत असेल, गुडघ्यामध्ये असह्य पेन होत असेल, या 7 ते 1 ते 10 किंवा 11 म्हणा 1 ते 11 प्रकारच्या सिम्टम्स वरती आपलं मेडिसिन काम करतं. तुम्हाला जरा मी 2 मिनिटं थांबतो. तुम्ही तुमच्या आसपास बघा किती सारे लोक आहेत त्यांना गरज आहे. ज्यांच्या कोणाचा गुडघा दुखतो ना त्यांना रात्री झोप नीट लागत नाही. आपली आई असेल, आजोबा असेल. मग हीच गोष्ट आपण डोळ्यापुढं धरून आपण हे प्रोडक्ट बनवलं. आता कोणतरी म्हणेल मग सर
तुमचा कोणता प्लॅन आहे, हे कुठल्याही प्रकारचं MLM नाहीये, इथं कुठला ID काढायचं अजिबात गरज पण नाही. हा B2B प्लॅन आहे, बिझनेस टू बिझनेस. कारण माझ्या डोक्यामध्ये काय होतं की माझ्याकडे जर एवढं भारी प्रोडक्ट आहे ना, तर मला सामान्य लोकांना मोठं करायचं होतं. मी मेडिकलला देऊ शकलो असतो, मोठमोठ्या बायरांना पण देऊ शकतो असतो, पण नाही. मला असं वाटतं एखाद्या विधवा बाईला आपल्या घरात एखादा रोजगार सुरू व्हावा, एखाद्या व्यक्तीचा जर कर्जाचा हप्ता असेल, तो हप्ता आपल्या कामातनं भागावा, एखादा व्यक्ती त्या आपल्या बिझनेस मधनं तो आयुष्य जगायला त्यानं शिकावं. ह्याच्यापेक्षा जे ब्लेसिंग आहे ना, हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. म्हणून आपण ह्या गोष्टी करतोय. आपला जो प्लॅन आहे कुठला आहे, बी टू बी प्लॅन आहे, बिझनेस टू बिझनेस. उद्या तुम्ही म्हटलं ना, सर आम्ही तुमच्याकडनं घेतो, आम्ही आमच्या नावाने विकतो, बिंदास विका. माझ्याकडनं घ्या, दुसऱ्या बाटलीमध्ये घालून विका. माझ्याकडनं घ्या, स्टिकर तुम्ही तुमचं बनवा, तुम्ही तुमचं स्टिकर लावा, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण कुठल्या आपण MLM कंपनीत काम करत नाही, आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो फायदा आहे ना, मी माझ्या खायच्या माणसाचा बघितला, तो कसा हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे B2B प्लॅन म्हणजे काय, बिझनेस, सेलर आणि कस्टमर. बिझनेस, सेलर आणि कस्टमर. माझं प्रोडक्ट तुमच्या नावाने विका, स्टिकर फाडून विका, कसंही विका, मला त्याच्यावरती कुठलं सुद्धा म्हणजे ऍक्शन घ्यायची नाही. फक्त दोन गोष्टी मला पाहिजे, की माझा लायसन नंबर तुम्ही वापरला पाहिजे, आणि जेवढी जेवढी माझे लायसन्स आहेत ना, सगळी तुम्ही त्या प्रोडक्टवर छापली पाहिजे. बस माझी माझं हेच म्हणणं आहे. बाकी तुम्ही तुमच्या नावाने विकू शकता, तुम्ही तिकडे दुसऱ्या बाटलीमध्ये घालून विकू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. ऍज अ मी ओनर आहे. आता आपल्या प्रोडक्टची डिटेल काय आहे, प्रोडक्टचं किती रुपयाला आहे किंवा प्राइस किती आहे. आता आपलं 7 दिवसाचं आपण प्रोडक्ट बनवलंय, फक्त 7 दिवसाचं प्रोडक्ट आपण बनवलंय, त्याची MRP आपण ₹600 ठेवल्या. आता तुम्ही म्हणाल की सर मग 7 दिवसाचं प्रोडक्ट का बनवलं, कारण विश्वास मॅटर करतो ना. जर एखाद्याला विश्वासच नाही बसला, तुम्ही 10 लाखाचं बनवा किंवा 20 लाखाचं बनवा. आज मार्केटला तुम्ही बघताय किती सारे फ्रॉड लोक आहेत, किंवा किती सारे रिझल्ट नसलेले प्रोडक्ट लोकांना म्हटलं विकतात, पुन्हा त्यांना गुण येत नाही, आणि पुन्हा मग काय होतं, समोरचा व्यक्ती नाराज होतो. म्हणून आपण 7 दिवसाचं प्रोडक्ट बनवलंय, की बाबा तुला फरक नाही पडला ना, ₹600 मी ₹6,000 द्यायला तयार आहे. एवढी गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. फरक नाही पडला, ₹600 तुला मी ₹6,000 देण्याची माझी तयार आहे. एवढं माझं प्रोडक्ट गॅरंटेड आहे. MRP ₹600 ठेवल्या, आणि तुम्ही जर 50 बाटल्या घेतल्या होलसेल, तर तुम्हाला मी ₹200 द्यायला तयार आहे. जर तुम्ही मला एक बाटली मागितली किंवा 2 बाटली मागितल्या, ऍज मी आपल्या ग्रुपसाठी म्हटलं, ती एक बाटली तुम्हाला मी ₹500 द्यायला तयार आहे. 500च्या खाली अजिबात नाही, एक दोन देऊ शकत नाही. कारण आपल्याला परवडतच नाही ते, कारण आपण सगळ्यात जास्त फायदा हा विकणाऱ्या माणसाचा बघितला. कारण 80% फायदा तुम्हाला ह्या आत्ताच्या काळात तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही, कारण जो तो आपला स्वार्थ बघतो. एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत ना बघा, 10%, 15%, 5% फक्त कमिशन कंपनी देते, पण 80% तुम्हाला कुणीही देऊ शकत नाही, पण आपण देतोय. का, आपला हेतू हाच आहे की आपल्या सोबतचा माणूस हा मोठा झाला पाहिजे. आपलं जुनून, आपलं हे काय, एक आपलं जुनून, आपलं ते वाटतं आपल्याला की तो आपल्या विकणाऱ्याला जर आपण जास्त बेनिफिट दिलं ना, आपल्याला साखळी बिकळी बनवायची गरज नाही. तो माणूस कष्टानं पळणार आहे, मेहनतीनं पळणार आहे, आणि त्याचाही फायदा करू शकतो. आणि त्याच्या कष्टातून जरी आपल्याला ₹2 भेटले तरी आपण खुश आहे. तर 7 दिवसाचा आपला प्रोडक्ट आहे, MRP ₹600 आहे. 50 बाटल्या घेतल्या तर आपण देतोय तुम्हाला ₹200. 50 बाटल्याची अमाऊंट होती ₹10,000, आणि प्रॉफिट टोटल होतं तुमचं ₹20,000. ओके, हे पण तुम्हाला मी पुढे सांगतो. धरून चाला 5 लोक तुम्हाला भेटली. आता 5 लोक भेटणं काय एवढी मोठी गोष्ट नाही. तर 5 लोक, प्रत्येक कस्टमर मागे तुम्हाला भेटणारा ₹400. दिवसाची कमाई झाली ₹2,000. मी म्हणतो महिन्याला 30, महिन्याचे म्हटलं 30 म्हटलं दिवस असतात, दिवसाची कमाई ₹2,000. तरी 5 जे कस्टमर जरी तुम्हाला भेटत गेले, तरी म्हणाल तुम्हाला ₹60,000 भेटणार आहे, ₹60,000. बरं, हे काम करताना तुम्हाला तुमचं घर सोडायची गरज नाही. तुम्ही आता कुठला जॉब करताय, तो जॉब सोडायची गरज नाही. तुम्ही चालत फिरत हा बिझनेस करू शकता, किंवा तुम्ही हे काम करू शकता. आणि पहिल्या दिवसापासून तुम्हाला पैसे भेटणार आहेत. असा कुठला सांगा बरं व्यवसाय की तुम्हाला पहिल्या दिवसापासून पैसे भेटतील. तुम्ही साडीचं दुकान टाका, तुम्ही एखादं हॉटेल टाका, तुम्हाला 4 ते 5 वर्ष थांबावं लागतं. पण हा असा व्यवसाय की तुम्हाला पहिल्या दिवसापासून पैसे मिळणार, ही या व्यवसायाची ब्युटी आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादा पेशंट घावला, त्याला खरंच त्रास आहे गुडघ्याचा, गुडघा सुजला आहे, आणि त्याला चालता येत नाही, आणि तुम्ही त्याला सांगेल दादा आमच्याकडे असाच प्रोडक्ट आहे, फरक नाही पडला ना, मी तुम्हाला पैसे रिटर्न द्यायला तयार. तुम्ही फक्त माझ्या शब्दावरती खाऊन बघा.
आणि त्याला चांगला फरक पडला की तुम्हाला 400 रुपये भेटले ना. लोकांची सेवा पण होत्या, लोकांची सेवा पण होते आणि सोबत तुम्हाला लोकांचा दुवा पण मिळतोय. म्हणजे पैशासोबत तुम्हाला लोकांचं ब्लेसिंग म्हटलं मिळणार आहेत. पैसा सोडून द्या, पैसा एक वेगळी गोष्ट आहे, पण जे लोकांचा दुवा आहे हा पैशापेक्षा लक्षात ठेवा मोठा असतो. आता ह्या व्यवसायामध्ये लोकांना लाखो रुपये का मिळतात हे सगळ्यात मोठं एक राज आहे. हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. वही आणि पेन असं तुम्ही लिहून घ्या. आज तुम्ही मसाले विकून, साड्या विकून, ब्लाउज विकून, कानातलं विकून तुम्ही कधी कोटी रुपये नाही कमवू शकत आहे. मग हाच बिझनेस तुम्ही केल्यावर तुम्हाला कोटी रुपये कसे मिळतील ह्याचा एक तुम्हाला मी पॅटर्न सांगतो. दर महिन्याला लोकांची ऑर्डर असते आपल्याला. जर एखाद्या व्यक्तीला जर फरक पडला, एक्स वाय धरून चाला, आपल्या ग्रुपमध्ये जर असे सागर साहेबांना जर फरक पडला तर सागर काय करणार आहेत? 4 ते 5 महिन्याचा आपला कोर्स आहे ना. 4 ते 5 महिन्याचा कोर्स आहे. पहिल्या महिन्यात जर सागर साहेबांना फरक पडला तर सागर साहेबांची जी ऑर्डर आहे ना, मला प्रत्येक महिन्याला मला मिळणार आहे न मागता. म्हणजे तुम्हाला पेन्शन सारखे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ते कोण देईल तुम्हाला? जर जर एखाद्या ताईचा गुडघा सुजला असेल, तर आपल्या मेडिसिनमुळे गुडघ्याची सूज कमी झाली आणि त्याला चालता फिरता उठता त्याला यायला लागलं, ते ताई 4 ते 5 महिने आपल्या मेडिसिन्स कंटिन्यू, आयुर्वेदिक मेडिसिन आपली ताई कंटिन्यू खाणार आहे. आणि सोबत तिला फरक पडल्यावरती ती अजून 4-5 लोकांना सांगते की अगं मी हे असं औषध खाल्लं होतं, मला खूप चांगलं फील वाटतंय, माझ्या गुडघ्याची सूज पण कमी आली आणि मी खरं एक नॉर्मल जीवन जगत्या. मग ती ताई जाताना आपला 5 ते 6 कस्टमर म्हटलं आपल्याला देऊन जाणार आहे. कारण आपण जेन्युइन गोष्ट विकतोय, आपण चांगली गोष्ट विकतोय. आणि मग तुम्हाला मार्केटिंग सुद्धा करायची गरज नाही. तर तुमचा प्रोडक्ट जर भारी असेल ना, तर तुम्हाला मार्केटिंग सुद्धा करण्याची गरज नाही. आता त्याच्यामध्ये काम कसं करायचं? लोकांचा रिअल प्रॉब्लेम आहे. ज्या ताईचा गुडघा दुखतो ना, तिला अन्न पण गोड लागत नाही, दुनिया सगळी तिला फिकी वाटते. पण कारण ज्या माणसाचं शरीर जर काम नीट करत नसेल ना, त्याचं मन सुद्धा नीट काम करत नाही, हे लक्षात ठेवा. तर रिअल प्रॉब्लेम आहे. आपला झाडपाल्याचं औषध आहे, आयुर्वेदिक मेडिसिन आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे. म्हणून आपण लोकांना म्हणतो की जर फरक नाही पडला ना, जेवढे पैसे घेतले त्याच्या 10 पटीने मी द्यायला तयार आहे. म्हणजे इथं कस्टमरला माहित आहे की मला याचा चांगला फरक पडणार आहे. तुम्हाला मार्जिन सुद्धा मला जास्त मिळते आणि रिपीट रिपीट तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे. तर ह्या ह्या जर 4 गोष्टी कुठल्या प्रोडक्ट मध्ये नसतील ना, तर त्या ठिकाणी खरं तुम्ही काम करू नका. मी खरं सांगतो, भले तुम्ही माझ्यासोबत काम करू नका, पण या 4 गोष्टी जर नसतील ना, की लोकांचा रिअल प्रॉब्लेम असला पाहिजे. त्या प्रोडक्टचा त्या प्रोडक्टचा म्हटलं रिझल्ट सुद्धा असला पाहिजे. त्यात तुमचं मार्जिन सुद्धा तुम्हाला म्हटलं हाय पाहिजे. आणि तुम्हाला रिपीट रिपीट ऑर्डर जर तुम्हाला येत नसेल ना, तर तुम्ही त्या धंद्यात तुम्ही कधीच काम नाही करू. त्या धंद्यात तुम्हाला कधी मोटिवेशन सुद्धा मिळणार नाही. तुम्ही तिथं काम पण कधी मोठं नाही करू शकत. तुम्हाला मोठा तिथं कधी पैसा पण नाही मिळू शकत. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर ह्या 4 गोष्टी जर कुठल्या बिझनेसमध्ये नसतील ना, तर त्या व्यवसायात तुम्ही कधी कोटी रुपये कमवायची तुम्ही आशा सोडून द्या, लाख पण तुम्हाला मिळू शकत नाहीत. आता सेलिंग प्रोसेस काय? आता काय ताई म्हणणार, अरे आम्हाला तर काय माहितच नाही. अगं ताई, सिंपल गोष्ट आहे. प्रोडक्टचे प्रोडक्टसाठी कॅटेगरी कुठली आहे? ज्यांना त्रास आहे बॅक पेनचा, नी पेनचा, ज्यांची नस दाबल्या कंबरतली, ह्या लोकांना आपल्याला टार्गेट करायचं. आता सुरुवातीला जे ट्रेनिंग आहे, जे प्रशिक्षण आहे, जे तुम्ही सोबत जॉईन करताना, त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला आपण ते ट्रेनिंग प्रशिक्षण म्हटलं आपण देतोयच, ती माझी राहिली जबाबदारी. पण सुरुवातीला आपण आपल्या ओळखीच्या लोकांच्या पासून सुरुवात केली पाहिजे. कारण ओळखीच्या लोकांना जर आपण दिलं आणि त्यांना फरक पडला, ह्यानं काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स लेवल आपोआप वाढतो. मग तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत जुडला पाहिजे. नंतर मग तुम्ही ऍज अ बाहेरच्या लोकांना तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला सुरुवात जर करायची असेल, तुम्हाला पहिल्यांदा अगोदर ओळखीच्या लोकांच्या पासून केली पाहिजे. तर ज्या लोकांना तुम्ही ओळखता, त्यांच्यात चांगले फीडबॅक रिव्ह्यूज तुम्हाला मिळतात ना, तर तुमचं मोटिवेशन हाय लेवलला असतं. मग तुम्ही हळूहळू म्हटलं पुन्हा मग तुम्ही तुमचं काम वाढवता. पण सुरुवात तुम्हाला ओळखीच्या लोकांच्या पासून सुरुवात केली पाहिजे. आता तुमच्या मोबाईलमध्ये 4 ते 5 हजार म्हटलं मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्ही तिथून सुरुवात करू शकता. तुम्ही स्टेटस ठेवू शकता, तुम्ही एखादा ग्रुप बनवू शकता. म्हणजे विक्रीचे हजारो मार्ग आहेत. पण तुम्ही सुरुवात कुठनं करताय ही गोष्ट खूप मॅटर करते. आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपण ट्रेनिंग आणि आपण सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आता आपलं प्रोडक्ट मी स्क्रीनवरती शेअर केलंय, की मी झूम करून दाखवतो. सुपर 60 आहे आपलं प्रोडक्ट. आणि
11 गोष्टीवरती काम करतं. म्हणजे जर एखाद्या पेशंटची तुम्ही लाईफ वाचवताय, आज एखाद्या पेशंटचं दुखत असल्यावरती पेन किलर गोळ्या खातो आणि 5-7-8 महिने गोळ्या त्या पेन किलर गोळ्या खाल्ल्यावरती काय होतं, किडनी खराब होते, हृदयाची गती मंदावते, पोट साफ होत नाही, बाथरूमला येत नाही, आणि मग काय होतं, तो पेशंट काय होतं, आपण त्याला तो पेशंट पूर्णपणे बाद होतो आणि त्याची डेथ होते. पण जर आपण त्याला आयुर्वेदिक जर मेडिसिन दिल्या तर त्याची लाईफ पण वाचणार आहे, त्याचं आयुष्य पण वाचणार आहे, आणि सोबत त्याचा आपल्याला दुवा पण मिळणार आहे. पेन किलर गोळी फक्त वेदना थांबवू शकते. पण जर एखाद्याच्या गुडघ्यावर सूज असेल, गुडघ्यात पाणी झालं असेल, त्याला हात न त्याला उठता येत नसेल, किंवा त्याला चांगली झोप लागत नसेल, गुडघ्यामध्ये भयंकर पेन होत असेल, नसा त्याच्या आखडल्या असतील, स्नायूमध्ये ताकद नसेल, आणि चालला फ्रेश वाटत नसेल, त्या प्रत्येकासाठी ॲलोपॅथी मधली पेशंटला वेगवेगळी गोळी खाल्ली पाहिजे. म्हणजे 8 ते 9 गोळ्या त्याला खाल्ल्या पाहिजेत. प्रत्येक प्रॉब्लेमला वेगळी गोळी खावी लागते ॲलोपॅथी मध्ये. पण आयुर्वेदिकची सगळ्यात भारी ब्युटी काय, की एकाच झाडापाल्याच्या औषधामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला चांगला प्रकारे त्याला फायदा होणार आहे, फरक पडणार आहे. त्याच्यामुळे पेशंटची पण लाईफ सेफ राहते, म्हणून तर आपण सगळ्यात जास्त पैसे घेतो. ॲलोपॅथीची गोळी आपल्याला 1 रुपयाला मिळते, पण आज आयुर्वेदिक मेडिसिन आपण 1500-1800 रुपये का घेतो? कारण त्याचे कुठले साईड इफेक्ट नाहीत, आणि त्याची मिळणारी जंगलामध्ये प्रॉफिट पण ही लिमिट लेवलला असते. हा फरक आहे. आता कोणतरी म्हणलं की सर ह्यासाठी काय डिग्री लागते का, डॉक्टर लागते का? तर आयुर्वेदिक प्रोडक्ट कुणीही विकू शकतं. आयुर्वेदिक प्रोडक्ट कुणीही विकू शकतं. त्यासाठी कुठल्या डिग्रीची, कुठल्या लायसन्सची गरज लागत नाही. हर्बल लाईफ कंपनी काय, भले घाणेरडे प्रोडक्ट विकते, आपण काय करते, आयुर्वेदिकच्या नावाखालीच विकत्या, वेस्टीज कंपनी असेल. जेवढ्या पण हे MLM जेवढ्या पण चोर कंपन्या आहेत ना, ह्यांच्यात तुम्हाला फक्त आयुर्वेदिकच प्रोडक्ट तुम्हाला विकताना तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण आयुर्वेदिकच्या विषयावरती आजपर्यंत आपल्या भारत सरकारचं अजून ह्याच्यावरती काउन्सिलिंग नाही आलं. ज्या दिवशी आयुर्वेदिकचं काउन्सिलिंग तयार होईल ना, त्याच आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट्स विकू शकत नाही. जसं ॲलोपॅथीच्या गोळ्या, इंगिशन किंवा केमिकलच्या गोळ्या ह्या कुणीही विकू शकत नाही. का? याच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काउन्सिलिंग आहे. असा जर कोण विकताना घावला तर 10-15 लाख रुपयाची केस कोर्टामध्ये इझिली स्टँड होते. म्हणून तुम्हाला कधी कोण पेन किलर गोळ्या, इंजेक्शन तुम्हाला कधी कोण विकताना कोण दिसत नाही. पण आयुर्वेदिकच्या क्षेत्रावरती अजून तर आपल्या महाराष्ट्र शासनाचं किंवा आपल्या भारत सरकारचं लक्ष नाही, म्हणून ही लोक आज कोण रस्त्यावरती बसून विकतोय, कोण गलीतनं फिरून विकतोय, कोण MLMच्या माध्यमातून विकतोय. कारण आयुर्वेदिक वरती अजून तर आपल्या भारत सरकारचं काउन्सिलिंग अजून आलं नाही. ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं याच्यावरती काउन्सिलिंग म्हटलं येईल ना, त्यावेळेस आपण कोणी सुद्धा आयुर्वेदिक सुद्धा प्रोडक्ट विकू शकत नाही. मग त्याचं पण मेडिकल टाकावं लागणार, मग त्याचं पण ड्रगचं लायसन, सॉरी, मग त्याचं पण लायसन म्हणलं आपल्याला घ्यावं लागणार. मग ती मोठी प्रोसेस आहे. पण आत्ता नाहीये. तर तुम्ही ऍज अ मार्केटिंग करू शकता, जे ऍज अ कंपनी रजिस्टर्ड आहे, कंपनी सगळ्या बाजू क्लिअर आहे, त्याचं तुम्ही पॅकेजिंग प्रोडक्ट तुम्ही घेऊन तुम्ही लोकांचा पण फायदा करून तुमचाही तुम्ही फायदा करून घेऊ शकता. हा आपला प्लॅन होता. आता मी म्यूट काढतो. कोणाचे जर काही प्रश्न असतील तुम्ही मला सांगू शकता. एकच मिनिट. मी म्यूट ओपन करतो. माझ्या काही शंका असतील ना तुम्ही मला सांगा. अक्षय जर आवाज येतोय का? अ, अक्षय जर आवाज येतोय का? येतोय सर, आवाज येतोय. हा हा. कुणाचे काय डाऊट्स किंवा शंका असतील ना तर तुम्ही नाही का विचारू शकता. आपण फक्त 10 मिनिटं आपलं एक क्वेश्चन आन्सर चालणार आहे. तर कुणाचे पण शंका असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला तयार आहे. कुणाला शंका काय नाहीत कुणाला? आपल्या टीम मध्ये कोण कोण आहेत आता? आपल्या टीम मध्ये आता लाईव्ह कोण कोण आहे? ज्योती मॅडम एक आहेत. ज्योती मॅडम आवाज येतोय? हॅलो. हा मॅडम बोला की. जॉब स्टार्ट कसं करायचं? तुम्ही मीटिंग नीट ऐकली नाही का तुम्ही सुरुवातीपासून मॅडम?
तुम्ही मला हाय करा, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवा, तुम्ही नीट ऐका. तुम्ही म्हणजे आत्ताच तुम्ही जस्ट तुम्ही आत्ता उघडून बघताय, तुमचा हा प्रश्नच नाही. कुणाला डाऊट आहे का? कुणाला विचारायचं आहे का? प्रोडक्ट बद्दल विचारायचं आहे किंवा ऍज अ कन्सल्ट बद्दल तुम्ही मला विचारू शकता. हॅलो. हा सर, बोला ना. डाऊट नाही काय? हा, बोला ना सर, बोला की. सागर साहेब, येतोय आवाज? अरे आपल्या टीम मधलं कोण कोण आहे आपल्या याच्यामध्ये? हॅलो. हा सर, येतोय आवाज, बोला. मी लोणंदवरून बोलतोय. रोहन कर्णवर नाव आहे माझं. हा, बोला ना सर, बोला ना. तर माझा प्रश्न होता की ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट कशी करावी किंवा ह्या प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवणार कसं? अहो, मग सांगितलं सर मागाशी मी, तुम्ही ओळखीच्या लोकांच्या पासून सुरुवात करा. त्यांचे चांगले फीडबॅक वगैरे घ्या. मग तिथनं मग हम्म. हळूहळू म्हटलं हे आपोआप वाढत जाते. मग तुम्ही इन्स्टावर जाऊ शकता. तुम्ही फेसबुक, आता माझी जे लोक आहेत ती फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी कोटी रुपये कमवले. मी लाईव्ह आकडा पण दाखवला. ज्या लोकांना कधी माहित नव्हतं की लाख रुपये काय असतात, म्हटलं त्यांच्याच अकाउंटला कोटी रुपये आहेत. त्यांनी ऍज अ फेसबुकवरती गेले. आज ते फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं चालू आहे त्यांचं मार्केटिंग. पण सुरुवात तर आपल्याला ओळखीच्या लोकांच्या पासूनच केलं पाहिजे ना आपल्याला. हा, बरोबर आहे. बाकी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ब्राउशर्स वगैरे असतील म्हणा, त्याचे फोटोज किंवा ऍज अ पोस्टर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. एक प्रश्न होता की म्हणजे लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवायचं कसं, म्हणजे त्यांना समजलं कसं पाहिजे ना हा ना, असं पोचवायचे मार्ग ऍडव्हर्टाइजमेंट. आहेत. पोचवायचे मार्ग भरपूर आहेत ना सर. तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता, तुम्ही पोस्टर छापू शकता, है ना. हा. मग ह्या हॅलो माध्यम हा सर, बोला ना. सर, किती बाटल्यांपासून सुरुवात करावी लागेल? सर, आपलं होलसेलचा जो आहे ना सर रेट, तो आहे आपलं कम से कम 50 बाटल्या घेणं गरजेचं आहे. MRP 600 रुपये, आपण तुम्हाला देतो 200 रुपयाला. बाकी ट्रेनिंग, एज्युकेशन तुम्हाला सगळं प्रोव्हाइड केलं जाईल. हो. ते राहिले आमची गॅरंटी, नाही का, ती राहिली आमची जबाबदारी. तुम्हाला काय बोललो की पेशंटला तुम्ही हे वाक्य म्हणू शकता की फरक नाही पडलं तर तुला मी 600 घेतलं, तुला मी 6000 रुपये द्यायला तयार आहे. म्हणजे एवढं आपल्या खात्रीचं आपलं प्रोडक्ट आहे आपलं. हो सर. हा, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरजच नाही. आणि प्लॅन असा नाही, याच्यामध्ये एवढं काही जास्त डोकं पण लावायची गरज पण नाही या गोष्टीमध्ये. पण तुम्ही ते केलं पाहिजे. तुमची स्वप्न मोठे असतील, तुम्हाला खरंच पैसे असतील ना कमवायचे, तर हा सगळ्यात एकदम म्हणजे एवढा जनून ही गोष्ट आहे की आज लोकांनी लाखो रुपये कमवलेत. आणि मी ग्रुपला पण त्यांचे मी रिव्ह्यूज पण टाकत असतो. जे स्क्रीनशॉट म्हटलं ते पण मी शेअर करत असतो का आपण केलंय. ज्या माणसानं केलंय त्या माणसाला दाखवायला कधीच लाज नाही वाटत. आपल्या टीम मधलं कोण आहे का? हॅलो. हा मॅडम, बोला ना. सर, जसे तुम्ही म्हणाले की 50 बॉटल जर समजा ऑर्डर केल्या तर त्याच्यावर तुम्ही डिस्काउंट देणार. तर नाही, डिस्काउंट नाहीये. होलसेलचं आपलं कॅपिंगच तेवढं आपण ठेवलंय. कारण कंपनी आज 20% मार्जिन कंपनी घेते आणि 80% तुम्हाला देते. म्हटलं ते कम से कम 50 बाटल्या तुम्ही घेतल्या पाहिजेत. आणि तुम्हाला आम्ही 200 रुपयाला देतो. मग पुढे तुम्ही कितीलाही तुम्ही विकू शकता. आणि जर सर मग सुरुवातीला समजा जर आम्हाला स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करायचे नसले आणि कस्टमर आम्ही शोधत गेलो, जे भेटले हम्म. ते त्यांच्या ऑर्डर दिला तर तुम्हाला 100 रुपये तुम्हाला देऊ आपण एका कस्टमर पाठीमागा. मग तेच म्हणजे आम्ही स्वतः इन्व्हेस्ट नाही करणार, त्यांचे पैसे घेऊन आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही बरोबर आहे, तुमचा फंडा मला समजला. एका एका क्लायंट मागे तुम्हाला आम्ही 100 रुपये तुम्हाला आम्ही देऊ, काय हरकत नाही. बरं, ठीक आहे सर. अजून कोण असेल तर कसं होतं, रिफंड रिफंड तुम्हाला काय बोललो की 50 बॉटल्स जर आपण विकू शकत नसेल तर आपल्याला, आपण जगात कुठला बिझनेस नाही करू शकत. आता बाहेर तुम्ही कुठे व्यवसाय करायला गेला तर 3 लाख आहे. पण इथं तुम्ही कुठलंच म्हणजे तुम्हाला इथं कुठलाच धोका नाही. तुम्हाला फक्त मानसिकता जी डोक्यात बांधल्या ती पहिली बदलली पाहिजे. आता पावसाळा सुरू होईल तर जॉईंटचे पेशंट तुम्हाला हजारो दिसतील. म्हणजे हजारोच्या घरात पेशंट म्हणला असं जॉईंट पेशंट. आता थोडा उन्हाळा आहे, उन्हाळ्यात थोडंसं डाऊन असते. ते डाऊन असते सोडा, करणाऱ्या माणसाला डाऊन कधीच नसतं. पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये लाखो कस्टमर फक्त बोलणारच पाहिजे. तिच्या मनामध्ये लोकांचं भलं करण्याचा भाव पाहिजे. मी सर म्हणत नाही का तुम्ही त्याला सर पाटील साहेब बोला. याला एक्सपायरी डेट असते का?
एक्सपायर डेटला सर आपल्याला विकायला स्टॉक नसतो. आणि याच्यावरती बेस्ट बिफोर याचा असतो, मला वाटते 6 महिन्याचा असतो आणि 1 वर्षाचा पण असतो. पण असा विषय होतो की आपल्याला म्हणजे असं कोण नाहीच की कधी पडून राहिलाय किंवा राहिलाय. म्हणजे मला तर ऑर्डर माझ्या पेंडिंग म्हणलं पडत म्हणलं एवढी ह्याला मागणी या गोष्टींना. हो सर. आणि पूर्णपणे हे झाडपाल्यापासून म्हटलं म्हणजे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. आणि त्याच्यामुळं खराब होणं हा प्रकार नसतो. पण तरी पण आपला बेस्ट बिफोर हा 8 महिन्याचा आहे. पण आपल्याला एवढ्या ऑर्डरसाठी आपल्याला स्टॉक आपला कधी पेंडिंग राहतच नाही आपला. हो. आता पावसाळा आणि हिवाळा म्हणतात ना बघा, की जस्ट तुम्हाला एखादी लाल गाडी आवडते ना शोरूम मधली ना, की मला ही लाल गाडी घ्यायची आहे, तुम्ही बघेल बघेल तिकडे तुम्हाला ती लालच गाडी दिसते. हा प्रकार आहे. जस्ट तुम्ही मी म्हणत नाही की सुरुवात भले छोटी असू द्या, पण चांगले पैसे मिळतील, लोकांचा दुवा पण मिळेल. आणि ह्याच्यामध्ये कुठं कुठं फसवायचा विषय येतच नाही ना. हे जे चोर लोक सांगतात ना मोठेपणा, आम्ही हे केलं, मी सिम्पल सांगितलंय. जेन्युन प्रोडक्ट आहे. बरं ते कसं विकायचं, आणि जर विकायला शिकलं तर उद्या घरदार विकायची तुमच्यावरती कधी वेळ येणार नाही. ज्याला विकता येतो तो आज पण भिकार आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की जगातला प्रत्येक माणूस हा विक्री करू शकतो. असं नाही की विक्री चोर लोकांना आज ही जेवढी पण लोकांची विक्रीला घाबरतात ना, ह्या लोकांचे पैसे फसवलेत. ह्या लोकांचे पैसे लुटलेत. म्हणून यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि ही लोक पुन्हा मग विक्री क्षेत्रामध्ये येत नाहीत. हाच विषय आहे. विक्री हे एका प्रामाणिक माणसाचं काम आहे. विक्री एकाला असं वाटतं की मला लोकांचा फायदा करायचा आहे, त्या व्यक्तीचं काम आहे विक्री. लुटणाऱ्या लबाड फसवणाऱ्या माणसाचं काम नाही विक्री. म्हणून मला, तर तुम्ही प्रामाणिक असाल आणि तुम्हाला असं वाटतं की नाही बा मला पण लोकांची काय हेल्प करायची, तर हा कन्सेप्ट सगळ्यात भारी आहे. आणि सगळ्यात जास्त मार्जिन हे तुमचं आहे. म्हणजे 80% मार्जिन जर कोण देणारा व्यक्ती जर भेटला ना, तर मला सांगा, मी त्याला 10 लाखाची ऑर्डर द्यायला तयार आहे. फक्त इथं कसं आहे की आपण आपल्या खाली माणसं बिनसं जोडू शकत नाही, कारण तो आपला प्लॅनच नाहीये. 80% मार्जिन दिलंय, तो माणूस चांगल्या प्रकारे 2-3 एक 5-6 महिने जरी पळाला तरी 10 ते 12 लाख रुपये तो आरामात कमवू शकतो. आणि मी असं नाही की मग पैसा इथं आलोय मीटिंग घ्यायला. 50-60 कोटी रुपयाचा मालक आहे. कधी पण फोन करा, पूर्ण एका 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 रुपयाचा तुम्हाला मी हिशेब दाखवायला तयार आहे. मला एवढंच वाटतं एक चांगला माणूस भेटावा, जेणेकरून त्यालाही पैसे मिळतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा पण होईल. बाकी सगळं ट्रेनिंग म्हणजे मॅनेजमेंट, विक्री, कसं विकायचं, काय सगळं शिकवायला तयार आहे. अजून तुम्हाला मी कस्टमर पण दिले असते, पण ते सुरुवातीला नाही देऊ शकत, कारण मग मला कसं कळणार की त्याला खरंच गरज आहे. 1 महिना जर त्या माणसाने जर मला त्याचं काम दाखवलं ना, तर मी त्याला माझ्याकडनं काय द्यायचं ना, ती राहिली माझी जबाबदारी, नाही का. तर अजून कोण डाऊट शंका असेल तर ठीक आहे, मला पर्सनली मेसेज करा. माझा नंबर आहे 908 27 27 363. ठीक आहे. ओके, चला, जय शिवराय.